अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाला, पण आता मृतांच्या नातेवाईकांना प्रतीक्षा आहे ती मृतदेह मिळण्याची। अपघातामध्ये हे मृतदेह इतके छिन्नविच्छिन्न झालेत की ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी केली जाते। आतापर्यंत फक्त 39 प्रवाशांची यातून ओळख पटली आहे, त्यामुळे नातेवाईकांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे। पाहूया याचाच आढावा घेणारा हा रिपोर्ट। मैं इतना चिल्ला के बोल रहा हूँ कि मेरे बच्चे चाहिए मुझे, मेरे बच्चों का पता करके बताओ, छोटे बच्चे मेरे किधर है कि नहीं है, मिले कि नहीं मिले आपको? अशी कशी राख झाली बॉडी? काय तर सबूत असणार ना, मुलं ब्रेसलेट बांगडी काय तर घातलेले, फ्रॉक काय तर ओळखणार ना आम्ही। एक अपघात आणि 265 मृत्यू, पण या भीषण विमान अपघातानंतर मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना मात्र त्यांचे मृतदेह अजून मिळालेले नाहीयेत। अपघातानंतर मृत प्रवाशांच्या नातेवाईकांचे डीएनए घेऊन ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू आहे, त्यामुळे अनेक कुटुंब सध्या आपल्या नातेवाईकांच्या मृतदेहांसाठी वाट पाहतायत। मैं इतना चिल्ला के बोल रहा हूँ कि मेरे बच्चे चाहिए मुझे, मेरे बच्चों का पता करके बताओ, छोटे बच्चे मेरे किधर है कि नहीं है, मिले कि नहीं मिले आपको? वो मुझे वो पता करना है, बस मेरे को सुकून मिलेगा। आप 4 दिन के बाद बॉडी दो मुझे, मगर मुझे इन्फॉर्मेशन दो कि बच्चे इतने हम रिकवरी किए हैं। काल विचारलं तिथे बसलं तर म्हणतात की पोरांची बॉडीच नाहीये, पुरी राख झाली। अशी कशी राख झाली बॉडी? काय तर सबूत असणार ना, मुलं ब्रेसलेट बांगडी काय तर घातलेले, फ्रॉक काय तर ओळखणार ना आम्ही। त्यांच्याशी फंक्शन केलं तर आम्हाला सगळं माहित आहे ना, पोरं आमची कशी होती काय होती। तर किती सबर करणार आम्ही, किती दिवस लागणार? बॉडी इतकी वास यायला आली, किती वास यायला आले बॉडीमध्ये। अली यांच्याप्रमाणेच इतर अनेक कुटुंबांचीही हीच अवस्था आहे। सोलापूरचं पवार दाम्पत्यही या अपघातात बळी पडलंय, पण पवार यांच्या नातेवाईकांनी मात्र एक वेगळीच मागणी केली आहे। मृतांच्या प्रत्येक अवयवाची डीएनए चाचणी करूनच मृतदेह ताब्यात द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे, आणि यामागचं कारणही त्यांनी सांगितलंय। जे डीएनए तुम्ही टेस्ट करणार आहे, प्रत्येक ईच अँड एव्हरी पार्टचे डीएनए तुम्ही त्याप्रमाणे करा, किंवा एक तुम्ही पार्ट्स घेता। आता नो डाऊट सगळ्यांचे 80% जे आहे बॉडी जे म्हणजे नामशेषच झाले म्हणजे, मग आता पूर्ण बॉडी तर मिळत नाही। फक्त जे तुम्ही पार्ट्स करताय त्यातला एक पार्ट्स तुम्ही हे करून दुसरा पार्ट्स नका करू, तसं करू नका। ईच अँड एव्हरी पार्ट्स केला की काय आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे त्याचा आपण आता ते लोक पण काय जी प्रोसिजर करणार आहे ते काय एवढी ह्याच्यावानी नाही करणार। आम्ही जे करू आणि ते करू त्याच्यामध्ये खूप फरक आहे। आमच्या भावना आहेत त्याच्यामध्ये, आमच्या फॅमिलीचे सगळे इमोशन्स आहेत। डीएनए टेस्टसाठी जवळपास 48 तासांचा वेळ लागतो, त्यामुळे सगळ्या नातेवाईकांचे नमुने घेऊन सगळ्या चाचण्या झाल्यानंतरच मृतदेह ताब्यात दिले जातील असं डॉक्टरांचं म्हणणं आहे। डीएनए सैंपलिंग की प्रक्रिया अभी बीजे मेडिकल कॉलेज में कसौटी भवन में चल रही है, जो 48 आवर के बाद रिपोर्ट आएगी। जो 242 जितने पैसेंजर थे उनके सभी परिवारजनों के आने के बाद डीएनए सैंपलिंग के सबके रिपोर्ट आने के बाद पता चलेगा कि कैसे आगे कार्यवाही होगी। 48 आवर अभी डीएनए सैंपलिंग में 48 आवर लगेंगे, और ये अभी इतना जल्दी में हो रहा है तो उसकी वजह से थोड़ी अव्यवस्था हुई होगी, लेकिन उसके लिए अभी डॉक्टर की टीम चालू है, रात दिन काम पे लगे हुए। त्यामुळे आपल्या जवळच्यांच्या जाण्यानं आधीच दुःखात बुडालेल्या या नातेवाईकांना त्यांच्या अंत्यसंस्कारासाठीही अजून किती वाट पाहावी लागणार कुणास ठाऊक। अहमदाबादहून वेदांत नेपसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।